झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। कोणाला संशय आला नाही ना तुम्ही माझी माणसं आहात? नाही, फक्त त्या मूर्ख विश्वरूपासून जरा सावध राहा। मी तुम्हाला दोघांना इथे मुद्दामून अपॉइंट केलंय। आपल्या रेस्टॉरंट मध्ये एक मीट अँड ग्रीट पार्टी ऑर्गनाइज करतोय मी। ओके। त्या पार्टीत तुम्हाला फूड पॉइझनिंग करायचंय। काय? फूड पॉइझनिंग? काळजी करू नका, तुम्ही कुठेही अडकणार नाही। आणि या कामाचे मी तुम्हाला दुप्पट पैसे देईन। सर, हे काय? हे पॉइझन जेवणात मिक्स करायचं। हां, जा। ओके ओके सर। हे जे तुझ्या बर्बादीचा काउंटडाऊन सुरू झालाय। देवा, माझ्या लीलाचा तुझ्यावर खूप विश्वास आहे। तिचा पार्टनर आहेस ना तू। तू कधी कोणाचं वाईट नाही करणार अशी श्रद्धा आहे तिची। माझ्यासाठी नाही तर किमान तिच्यासाठी सगळं थांबव देवा। तुमच्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतोस तू? नंतर त्या घरात परत आल्यापासून आमच्यामध्ये खूप दुरावा आला आहे। एका घरात राहूनही आम्ही एकमेकांना ओळखत नाही असं वागतोय। उद्या लीला आणि माझ्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे। नंतर परत आमच्या आयुष्यात आली नसती तर आम्ही हा दिवस खूप वेगळ्या रीतीने सेलिब्रेट केला असता। पण आता ती आली परत। तेव्हा मला आता हे सगळं सहन होत नाही आणि आय एम शुअर लीलाला याचा खूप त्रास होतोय। पण माझ्या प्रेमाच्या पोटी हे सगळं ती सहन करते। स्वतःच्या सुखाचा बळी द्यायला निघाली होती ती। मला तर काहीच कळत नाही देवा। तूच यातनं मार्ग दाखव। कारण असं झालंय की माझ्या आयुष्यातली लीलाची जागा ना आता मी कोणालाच देऊ शकणार नाही। कधीच नाही देवा, कधीच नाही। लॉन्ग ड्राईव्ह, पाणीपुरी, बाईक राईड, पावभाजी, बर्फाचा गोळा।
या गोष्टींचा खरंच फायदा होतोय. अंतराताईंना हळूहळू गोष्टी आठवायला लागल्यात. लीला, आता तुला खरंच मन घट्ट करावं लागणार आहे. हा लीलावहिनी बोला. हॅलो विश्वा दादा, मला जरा तुझी मदत हवी होती. मदत? कसली मदत? सांगते. हा ठीक आहे, मी करतो हे सगळं, पण विश्वा दादा प्लीज माझ्यासाठी, बहिणीसाठी करशील ना? लीलावहिनी, आता तुम्ही माझ्यासमोर काही पर्यायच ठेवला नाही. ठीक आहे, मी करतो, येतो मी. ठीक आहे. एचे, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. नॉट नाव लीला. एजे, मला अंतराताईंबद्दल नाही बोलायचंय. मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. एजे, माझ्यासाठी पाणीपुरी बनवाल का? मला माहिती आहे घरात सध्या काय चाललंय आणि मी काय सांगते तुम्हाला, पण याचे अंतराताई घरात आल्यापासून घरातलं वातावरण खूप बिघडलंय. पाणीपुरीच्या निमित्ताने सगळ्यांचा मूड चेंज होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आणि मला या मूड चेंजची खूप गरज आहे. प्लीज. ठीक आहे, मी विश्वाला मी सांगतो. सांगितलंय विश्वा दादाला, तो सगळं सामान आणणार आहे. थँक्यू इचे. थँक्स टू यू लीला. बरेच दिवसांनी तू माझ्याकडे काहीतरी मागितलंस, जे मी तुला देऊ शकतो. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज.